राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलनाला बसण्याचा इशारा दिलेला होता। मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना यश आलेलं आहे। या आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आहेत। सर, आज आपली महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झालेली आहे। जे उद्यापासून आंदोलन करणार होते ते आंदोलन स्थगित केलेलं आहे। त्यांनी निर्णय मागे घेतलेला आहे। आपल्या प्रयत्नांना यश आले। आज बिराड मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ललित चौधरी यांच्या नेतृत्वात दिनांक 23 तारखेपासून आंदोलन आणि निदर्शने ठेवले होते। तत्पूर्वी बिराड मोर्चाचे सर्व शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी प्रसादजी आणि आदिवासी विभागाचे सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता ललित चौधरीसोबत आणि ते काही शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा झाली असता त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या समाधानपूर्वक चर्चा झाली। त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच आदिवासी डिपार्टमेंट त्यांच्या पाठीशी राहील, सहानुभूतीपूर्वक विचार त्यांचा करेल, यात कुठल्या प्रकारे शंका नाही। नक्की सर, कशा पद्धतीचं आपल्याकडनं आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे? त्यांना सांगितलं की मागच्या वर्षी शासकीय आश्रमशाळा एकूण आमच्या 490 आहे आणि 490 शासकीय आश्रमशाळामध्ये अंदाजे 5 लाख विद्यार्थी शासकीय आश्रमशाळेत शिकत असते। अनेक वर्षापासून शासकीय आश्रमशाळेमध्ये अध्ययन आणि अध्यापन करणारे जे शिक्षक आहे ते रोजंदारीवर लावले असल्यामुळे ते पात्रताधारक नसल्यामुळे मागच्या वर्षी बायस्त्रोतद्वारे 1791 शिक्षक बायस्त्रोतद्वारे आम्ही पात्रताधारक घेतलेले आहे। त्यामुळे ते आज कार्यरत असे शिकवत असल्यामुळे त्यांची जी मागणी होती ते आम्ही 100% अमान्य केलेली आहे। कारण आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्ताप्राप्त मिळावं अशीच इच्छा असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही। विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हाच हेतू आहे। परंतु क्लास 4च्या कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने जे बोललात त्याबद्दल आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे। त्यांचा प्रस्ताव मागवतो आणि बायस्त्रोतद्वारे त्यांना घेण्याचे आम्ही भविष्यामध्ये निश्चित प्रयत्न करू। नक्की सर, बैठकीदरम्यान आणखी एक त्यांना आपण शासकीय निवासस्थानी चर्चेसाठी देखील निमंत्रित केलेलं आहे। दिनांक 23 तारखेला त्यांना काही समाधान काही झालं नसेल किंवा काही यायचे होते शिष्टमंडळात, त्यांना मी 23 तारखेला लोहगड बंगल्यावर बोलवलं आहे। त्यांच्यासोबत अधिक मी चर्चा करणार आहे आणि निश्चितच न्याय मिळेल। नक्की सर, आपल्यासोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके होते। नाशिकमध्ये जे उद्यापासून राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार होतं ते मात्र आता स्थगित झालेलं आहे आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना यश आलेलं आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये या संपूर्ण मागण्यांवरती तोडगा निघालेला आहे आणि निश्चितपणे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।